नमस्कार मंडळी. गावी गेल्यानंतर माझ्या बहिणीने केळाचा घोस दिला होता. ही लकाटण जातीची केळी आहे आणि ही कच्चीच होती. याला अजून पिकायला खूप वेळ होता, म्हणून म्हटलं आता ह्याच्यापासून आपण चिप्स बनवावे. केळीचा घोस कट करून घेतला आणि माझ्या मैत्रिणीला पण मी दिला होता. मग नंतर ह्याची साल काढून घेतली आणि सगळे साल काढून एका ताटात ठेवून घेतलं. सगळे एकाच वेळेस साल काढून घेतली आणि नंतर मग याची प्रोसेस जरा पटकन करावी लागते, नाहीतर केळी काळी पडते. मग पटकन साल काढून घेतली आणि एका चिप्सच्या किसणीने सगळे चिप्स पाडून घेतले. एकाच वेळी सगळं काढून घेतलं आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. किसून झाले की लगेच मग मी तळायला टाकले आणि तळत असताना त्याच्यामध्ये थोडीशी कलर येण्यासाठी हळद टाकून घेतली. हळदीमुळे थोडासा पिवळट कलर येतो आणि चिप्स खूप छान दिसतात. आणि मंद आचेवरती मग चिप्स थोडे थोडे टाकून तळून घेतले आणि 2 ते 3 वेळा, भरपूर तेल टाकलं होतं, 2 ते 3 वेळा चिप्स टाकल्यानंतर माझे तळूनसुद्धा झाले. आणि वरून चवीनुसार मीठ, मिरची सगळं मी टाकून घेतलं आणि एकदम मस्तपैकी आपले कुरकुरीत केळीचे चिप्स तयार झाले होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.